ॲक्शन. आम्ही कालच म्हणजे दिनांक 9 जानेवारीला वचननामा प्रकाशित केलेला आहे. आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते हा वचननामा प्रकाशित झाला आहे. याला आम्ही नुसतं वचननामा न म्हणता शब्द शिवसेनेचा असं त्याला नाव दिलेलं आहे. आणि हा शब्द जो आहे त्यामध्ये एकतर शहरामध्ये आपण बघतोय की राहण्याच्या घरांची फार मोठी अडचण आहे आणि झोपडपट्ट्या अनेक वर्ष आहेत तशा आहेत. या सगळ्या झोपडपट्ट्यांना दीर्घकालीन पुढच्या सगळ्या 10 वर्षाच्या काळामध्ये झोपडपट्टीपासून मुक्त करण्यासाठी त्यांना अतिक्रमण करून काढणं हा मार्ग नाही आहे, तर त्यांच्यासाठी म्हणून 550 स्क्वेअर फुटाची घरं देणं अशा प्रकारचा संकल्प आम्ही केलेला आहे. मी इथे नम्रतेने आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते, झोपडपट्टीमधूनच आपल्या घरात येणाऱ्या घरगुती कामगार असतील, वॉचमन्स असतील, ड्रायव्हर्स असतील, ही शेवटी गरीब श्रमशक्ती ही याच घरांमध्ये राहत असते. आणि ज्या वेळेला त्यांना नोटीस न देता पाडायचे निर्णय होतात तर बऱ्याचशा वेळेला त्या जमिनीला कुणीतरी वेगळ्या प्रकारनी कायद्याच्या शिवाय स्वतः त्याच्यावरती हे करणार असतं, अतिक्रमण करणार असतं किंवा काहीतरी त्याच्यामध्ये कायदेशीर बाजूला डावलून नागरिकांच्या अधिकाराला डावलून या संदर्भामध्ये हक्कांवरती अतिक्रमण करणार असतं. ज्यावेळेला आंबीलवढ्याला अगदी भर पावसामध्ये आणि अतिशय विपरीत परिस्थिती असताना त्यांची घरं पाडायला बुलडोझर गेले, त्यावेळेला मला इथे सांगायला पाहिजे की वस्तुस्थिती हे आहे की सकाळी 8 वाजता कारवाईला सुरुवात झाली आणि प्रत्यक्षामध्ये दुपारी 2 पर्यंत तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही कारवाई कशी झाली आहे काय ते मी बघतो, तपासतो, सांगतो असं म्हणून उदासीन भूमिका नागरिकांच्या घरांबद्दल घेतलेली होती. तीच भूमिका दुर्दैवाने तत्कालीन पालकमंत्री अजितदादा पवार हेही त्यावेळेला पूर्ण तटस्थ होते. त्यांच्याबरोबर उभी होती ती फक्त शिवसेना आणि मी स्वतः नीलमताई गोरे. आणि त्याच्यामुळे पुणे शहरातल्या मला छोटे घरं असणारे लोक, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारनी SRA स्कीममध्ये घरं हवं असलेले लोक, म्हाडाची घरं हवं असणारे लोक यांना आश्वासित करायचे की 550 स्क्वेअर फुटाची घरं तुम्हाला मिळावीत आणि मग तिथे चांगल्या दाबाचं पाणी असलं पाहिजे, त्याचबरोबर उद्यानं जवळपास असली पाहिजेत, पर्यावरण आणखीन चांगली शुद्ध हवा मिळाली पाहिजे, यासोबत मुलांच्यासाठी क्रीडांगणं असली पाहिजेत, आरोग्य आपलं चांगलं असलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये प्रसूतीची संदर्भातली व्यवस्था, प्रीनॅटल, पोस्टनॅटल म्हणजे प्रसूतीपूर्व तपासणी आणि प्रसूतीनंतरची तपासणी ह्यासारख्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत. पुणे शहर पूर्वी पेन्शनर्स तर नंदनवन म्हणायचे, पण हल्ली पेन्शनर्स जरी असले तरी सुखवस्तू लोकांची संख्या भरपूर वाढते आणि या सुखवस्तू लोक असतील, कष्टकरी लोक असतील, यांच्या आरोग्याच्या संदर्भात ठराविक आजार जास्त प्रमाणात आपल्याला होताना दिसत आहेत, जे जीवनशैलीशी संबंधित आजार आहेत. मग याच्यासाठी लागणाऱ्या तपासणीसाठी प्रत्येक वेळेला डॉक्टरकडे जायला लागण्यापेक्षा तपासणीच्या व्यवस्था महानगरपालिकांच्या दवाखान्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रत्येक वॉर्डामध्ये सुरू करून त्या ठिकाणी थर्मामीटरवरती ताप पाहता येणं, BP पाहता येणं, रक्ताची तपासणी होऊन साखर कळणं, लोह कमी झालेलं असेल तर कळणं, या मोफत तपासण्या जेवढ्या सर्वदूर पोहोचवता येतील त्याच्यासाठी आमचा प्रयत्न हा असणार आहे. आणि त्याचबरोबर पाणी, आरोग्य, उद्यानाबरोबर पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. मग नाट्यगृहांची दुरावस्था झालेली आहे, त्यापैकी त्याच्यामध्ये मी स्वतः अनेक वेळेला याच्या बैठका घेतलेल्या आहेत, त्याबद्दल सुधारणा सांगितलेल्या आहेत, बजेट देण्याची व्यवस्था केलेली आहे. पण तरी हे सातत्याने झालं पाहिजे काम असं आहे. आणि महानगरपालिकेच्या 8 वर्ष निवडणुका न झाल्यामुळे याबद्दल जेवढं पाहिजे तेवढं लक्ष प्रशासनाला देता आलेलं नाही आहे. आणि म्हणून छोटी नाट्यगृह, त्याचबरोबर चांगल्या प्रकारचं मेंटेनन्स आणि दुरुस्ती जिथे होत आहेत ती नाट्यगृह. आणि आमचे कलाक्षेत्रातले मित्रमैत्रिणी लिहितात की कधी रंगमंचावरतीच खिळावर आलेला असतो तर मागच्या स्वच्छतागृहांची वाईट परिस्थिती असते, अनेक ठिकाणी लाईटचे व्यवस्थित फ्यूज किंवा याची व्यवस्था, विद्युतीकरण नसतं, खुर्च्या खराब झालेल्या असतात, स्वच्छतागृहांची व्यवस्था तर विचारायलाच नको. या सगळ्यासाठी पुणे तिथे सांस्कृतिक राजधानीमध्ये पुण्याच्या सांस्कृतिक केंद्र उणे असं होऊ नये, त्याच्यासाठी म्हणून मी असं म्हणेन की पाणी, आरोग्य, हक्काची घरं, उद्यानं, पर्यावरण याच्यासाठी शिवसेना आणि शिवसेनाच माननीय एकनाथजी शिंदे, त्याचबरोबर आमचे पुणे शहरातल्या पदाधिकारी आणि आमचे 119 उमेदवार ज्यांची धनुष्यबाण निशाणी आहे त्याच्यावरती 15 तारखेला आपण मतदान करा आणि आपण आम्हाला विजयाचा भगवा झेंडा जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ध्वज आहे तो पुणे शिवसेनेला देण्यासाठी म्हणून
पुणे शिवसेनेला आपण चांगल्या प्रकारे मतदान करा असं मी आपल्याला आवाहन करते. धन्यवाद.